नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती. आताचा व्हिडिओ हा इयत्ता 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेबाबत आहे. येत्या 8 दिवसामध्ये 26 एप्रिल रोजी संबंध महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी ही परीक्षा पूर्ण होत आहे. तर याच परीक्षेच्या अनुषंगानं अनेक पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचा प्रश्न आहे की यावर्षी सर पेपर कसा असू शकतो. जर पेपर सोपा असेल तर मेरिट काय असेल, अवघड असेल तर मेरिट काय असू शकतं, किती स्कोर असावा की जेणेकरून मुलांचा सेफ स्कोर असावे. तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला याची माहिती देणार आहे. तर चला जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. तर टायटल जे आहे, पेपर सोपा अथवा अवघड आल्यास मेरिट काय असू शकेल. तर हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्या अगोदर ही आपल्या अकॅडमीची माहिती आहे. आपल्या अकॅडमीमध्ये इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा आणि इयत्ता 5वी नवोदय परीक्षांची चांगल्या पद्धतीनं तयारी करून घेतली जाते. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमीमध्ये येऊन निवासी पद्धतीनं त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीनं जर तुम्हाला शिकवणी घ्यायची असेल तर 7972684721 या संपर्कावरती संपर्क साधा आणि माझ्या मार्गदर्शनाखाली तुमच्या मुलाचं या ठिकाणी तयार करून घ्या. तर चला पुढं इयत्ता 4थी पहिल्यांदा बघू. जर पेपर सोपा आल्यास ग्रामीणचं मेरिट काय असेल, शहरीचं काय असेल, आणि अवघड आल्यास ग्रामीणचं मेरिट आणि शहरीचं मेरिट काय असेल, याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. तर बघा, जर पेपर सोपा आल्यास ग्रामीणचं मेरिट हे 250च्या वर असू शकतं, जर पेपर सोपा आला तर, लक्षात घ्या. आणि अवघड सोपा आल्यानंतर ग्रामीणचं मेरिट 250 असणार आहे आणि शहरीचं मेरिट याच्यापेक्षा थोडंसं एक 5-10 मार्कानं जास्त असणार आहे. आता हे नक्की कुठल्या जिल्ह्यांसाठी सांगतोय, तर पूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी इन्क्लूड केलेलंच आहे, पण खास करून पश्चिम महाराष्ट्र जो आहे त्याच्यामध्ये जे मेरिट राहतं त्याचा सर्व जिल्ह्यांचा आधार घेऊन या ठिकाणी मी सांगतोय. इतर जिल्ह्यांच्या मानानं 5-10 मार्क कमी सुद्धा येऊ शकता. बघा, आता ग्रामीणचं मेरिट 250च्या वर राहील आणि शहरीचं मेरिट हे 260च्या घरात राहील, जर सोपा आला तर. हे लक्षात घ्या. जर पेपर अवघड आला तर फारसा फरक पडणार नाही, हेही तितकंच खरं आहे, लक्षात घ्या. जर अवघड आला तर ग्रामीणचं मेरिट येतात 4थीचं हे 240च्या वर राहील आणि शहरीचं मेरिट 250च्या वर राहील, लक्षात घ्या. म्हणून सर ह्या वर्षी पहिल्यांदा परीक्षा आहे, पेपर सोपा येईल, एवढं मेरिट असणार आहे का. गतवर्षी झालेला किंवा आत्ताच झालेला, नुकताच झालेला इयत्ता 5वीचा पेपर जो शेवटचा पेपर होता, असं वाटलं सगळ्यांना पेपर शेवटचा म्हणजे पेपर सोपा येईल. पण माहिती सांगतो की यावर्षी झालेला 5वीचा स्कॉलरशिप पेपर म्हणजे एमपीएससीची पूर्व परीक्षा होती. इतका अवघड पेपर होता की आतापर्यंत इतिहासातला सर्वात अवघड पेपर म्हणजे मागचा झालाय. मग असं समजू नका पहिल्यांदा पेपर होणार नाही म्हणजे सोपा होणार आहे का, तर नाही. पेपरची काठीणीमध्ये त्याच धर्तीवरती असणार आहे, लक्षात घ्या. मी आजपासून दररोज तुम्हाला काय करणार आहे, एक थोड्या वेळेचा व्हिडिओ, जास्त वेळ नाही घेणार तुमचा, थोड्या वेळेचा व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कळलं तुम्हाला 4थीचं मेरिट या ठिकाणी सोपा आणि अवघड आल्यानंतर काय राहील. फारसा फरक नाही, 5-10 मार्काचा फक्त फरक असेल, याच्यापेक्षा नाही. ह्यात मेरिट 4-6 मार्कानं वाढेल सुद्धा किंवा 4-6 मार्कानं कमी सुद्धा होईल, पेपरच्या काठीने बातेवर राहणार, लक्षात घ्या. पण अंदाज सांगतो, ह्याच्यावर जर असेल तर मुलं सेफ असणार आहेत. पुढे आहे इयत्ता 7वी. आता म्हणा सर 7वी जरा नेहमी 5वीपेक्षा 8वीचं मेरिट हे नेहमी कमी असतं, पण 7वीचा जेव्हा विचार करणार आहे आपण तेव्हा त्याच धर्तीवरती मेरिट एक 2-4 मार्काचा फरक पडेल, ह्यापेक्षा जास्त मार्क काय फरक पडणार नाही 4थीच्या आणि 7वीच्या मेरिटमध्ये. ग्रामीणचा जर मुलगा असेल तर त्याचं 240च्या वर सोपा पेपर आल्यानंतर मेरिट राहील, 240च्या वरच राहणार आहे आणि शहरीचं मेरिट आहे 250च्या वर राहील इयत्ता 7वीचं. आणि अवघड आला तर या ठिकाणी 230च्या वर मेरिट राहील ग्रामीणचं आणि शहरीचं मेरिट राहणार आहे 240च्या वर. हे मी संभाव्यता सांगितलं की यामध्ये 2-4 मार्काची वाढ, 4-6 मार्काची वाढ होईल किंवा 4-6 मार्काची घट सुद्धा होऊ शकते, लक्षात घ्या. आता मग काय करावं लागेल, तर आपण आता किती रेंजमध्ये आहे, आज सरावाला किती मार्क्स पडत आहेत, त्या सरावाच्या मार्कामध्ये समजा मला 260 मार्क्स पडत आहेत, तर या सरावाच्या मार्कामध्ये 20 मार्काची घट आत्ताच पकडून टाका, कारण येणारा पेपर हा त्या पदचा काठीण्यपातीचा असतो. त्यामुळे या ठिकाणी 240 मार्क्स आहेत, तर 240 मार्कांना आपण जर सोपा पेपर जर आला तर लागू शकेल का, तर नाही लागू शकणार. त्यासाठी आपल्याला अजून आपलं काही चुकतं याच्यावरती भर दिला पाहिजे आणि आपला सेफ स्कोर म्हणून सर अजून किती मार्क्स पडली पाहिजेत की जेणेकरून आम्हाला
तुम्ही इथं कितीही मार्क्स पाडा, तुम्हाला फायनलला आत्ताच्या पडलेल्या मार्कापेक्षा 20 ते 30 मार्क्स तुमचे कमीच पडणार आहे. हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे इथं जास्तीत जास्त तुम्ही आता स्कोर करण्याचा प्रयत्न करा. जो वीक पॉईंट आहेत ते शोधून काढा. राहिलेल्या शेवटच्या दिवसामध्ये जे जिथं प्रश्न चुकतायत त्याच्यावरती भर द्या. आता येते ते जास्त करत बसू नका. जिथं चुकतंय त्याच्यावरती जास्त भर द्या. आणि कसेच 2-4 मार्क्स अजून वाढतील, प्रश्न बरोबर येतील दोन्ही पेपरमध्ये आणि जास्त स्कोर कसा होईल. तुम्हाला इथं आता सरावाला जो मुलगा 280 270च्या घरामध्ये मार्क्स पडतोय तो मात्र येणाऱ्या पेपरमध्ये काय असणार आहे, सेफ असणार आहे. लक्षात घ्या. कारण त्याचे 20-30 मार्क जरी कमी पकडली तर तो 250च्या वर कॉन्स्टंट राहणार आहे परीक्षेला. आता पहिल्यांदा होणारा पेपर आहे, आपल्यालाही अनुभव नाही. मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या असणाऱ्या स्कॉलरशिपचे पेपर तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत. त्याचा सराव करा. जास्तीत जास्त अवघड काठीण्य पातळीचे प्रश्न सोडवा. ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न सोडवा. आणि शेवटच्या आठवड्यात मराठी इंग्रजीसाठी किंवा इतर स्पर्धा परीक्षेच्या गणित विषयासाठी किंवा बुद्धिमत्ता विषयासाठी आपण काय तयारी करायला लागते ह्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो. तर चला, व्हिडिओ छोटा आहे पण खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला समजेल की अजून आपल्याला किती मार्क्स अजून मिळवायची गरज आहे की जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला गुणधारक होऊ शकतो. तर चला, व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराज, जय करवीर, जय शिवराय.